घोड्यांवरती जो खजिना लादला होता, अंगावर जसं पावसाचं पाणी पडावं त्या पद्धतीने त्या मुख्या जनावरांच्या अंगातून ते पाणी टप 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 खाली पडू लागलं. त्यावेळेस आबाजी संतांनी आपल्या मावळांना आदेश केला. मावळांनी हर हर महादेवाची गर्जना केली. थोडी चकमक झाली. मनगटाला मनगट लागली. तलवारीला तलवारी भिडल्या. वाद प्रतिवाद चालू झाले. काही क्षणात तो खजिना सुरक्षितपणे आबाजी सोंदवांच्या हातात आला. तो खजिना राजगडावर आणण्यात आला. महाराजांसमोर सर्व सोने चांदी रत्नजडित हे माणिक मोती पैसा अडका सर्व ठेवण्यात आलं. सर्वांचे वेगवेगळे ढीग लावले आणि महाराजांनी विचारलं, आबाजी, आबाजी किती माणसं कामी आले? आणि आबाजी सोंदवाने सांगितलं, राजे फक्त 15 माणसं कामी आले. राजे खिन्नपणे हसले. आबाजी एका माणसाचं सुद्धा आम्हाला मोल वाटतो आणि तुम्ही म्हणतात फक्त 15 माणसं कामी आले. पण त्यावेळेस जे माणसं, जे मावळे स्वराज्यासाठी कामी येत होते, जे स्वराज्यासाठी आपले प्राण गमावत होते, जे स्वराज्यासाठी आपले बलिदान देत होते, जे स्वतःच्या रक्ताची होळी करून स्वतःच्या प्रपंचाची होळी करून रक्ताची रंगपंचमी खेळत होते, त्यांच्यासाठी महाराजांनी एक कायदा काढला होता. त्यावेळेस